नमस्कार, मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. तर ताईंनो, तुम्ही म्हणत असाल तर दररोज महालक्ष्मीचा छान छान व्हिडिओ आला आणि महालक्ष्मीचं फराळ दाखवलं नाही, तर हे पहा साधे सिंपल आपल्या सोप्या साध्या पद्धतीमध्ये गावाकडे फराळ बनवलेले ताटं ते पण तुमच्याशी शेअर करते. कारण तुम्हाला वाटायचं की बसवल्या मस्त थाटामध्ये त्यांना जेवायला केले का नाही. तर पहा अशी साधी सिंपल महालक्ष्मी उठायच्या त्या दिवशीची रांगोळी आहे, जशी काढता येते तशी. तर तिथं काय आहे, गावाकडे थोडीशी फरशी आपली खालीवर असल्यामुळं रांगोळी काय व्यवस्थित येत नाही आहे. तर असे पॅकिंग करून ताटं ठेवले होते, कारण मांजरीचा प्रॉब्लेम आहे तिथं. आणि इथं पहा आपले उंदीर मामा किती थाटात चोफाळ्यामध्ये बसलेत. आणि हे आमच्या सासूबाईचे पहिले काही खेळण्या आहेत वस्तू, त्या पण मांडवल्या होत्या मी. आणि हे आपले महाराज, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं दैवत शिवाजी महाराज आणि कुलस्वामिनी जगदंबा माता. तर ही आपली पहिली महालक्ष्मी, तिचं तुम्हाला लुक दाखवत आहे मी. पहा किती सुंदर आहे. साधी सिंपल बसवल्यात मी, पण गेल्या वर्षी मी उभारल्या होत्या, ह्या वर्षी खाली बसवल्यात. तर ह्या माझ्या पहिल्या लक्ष्म्या आहेत, म्हणजे सासूबाईच्या आणि माझ्या. मी तुम्हाला त्याचा पूर्ण व्हिडिओ दाखवते. तर इथं मी काय केलं आहे, एकीला आकाशी कलरची साडी नेसवली आणि एकीला मस्त सुंदर असा पिस्ता कलर आहे. आणि हा माझा लग्नातला शालू आहे, त्याचं डेकोरेशनसाठी मी वापर केला आहे. आणि दोन्ही बाजूने हिरव्या कलरच्या साड्या टाकल्या आहेत. तर इथं मी 7 राशी भरल्या आहेत याच्यामध्ये. तर हे कलश मी विकत घेतले होते गेल्या वर्षी, सुंदर आहेत. त्यामध्ये मी 7 राशी भरून त्यांना कळसाचं रूप दिलं आहे. तर ह्या माझ्या महालक्ष्मी आहेत पहिल्या, म्हणजेच मी सासरे वारल्याच्या नंतर चेंज केल्या. तर ताईंनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ह्या सुंदर अशा समायासुद्धा मी गेल्या वर्षी महालक्ष्मीसोबतच खरेदी केलेल्या. तर समाया मोठ्याला असल्या तर लक्ष्म्या पुढं खूप छान सुंदर दिवा चालू असताना वाटतं. तर ह्या लांबून असा लुक दिसत होता आपल्या महालक्ष्मीचा. तर तुम्हाला जवळून सुद्धा व्यवस्थित दाखवलं. तर मी महाराष्ट्राचं दैवत आपले शिवाजी महाराज आणि जगदंबा माता, मागे माता महाराजांना आशीर्वाद देताना दाखवलेलं आहे. तर इथं आपल्या माळद वरती नवीनच दिसते. तर हे साधं सिंपल मी असं डेकोरेशन केलेलं आहे. तर पहा पूर्ण गुलाबाचं. आणि इकडं घर कसं असू द्या, आपल्या मनाने त्याला सजवलं तर त्याला खरंच आकार येतो. तर मी सगळ्या घरामध्ये झेंडूचे फुलाचे माळा लावल्या आहेत. तर पहा किती सुंदर वाटतात. तर असा आपला सगळा महालक्ष्मीचा लुक होता, साधा सिंपल. आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मला सुद्धा वाटेल की मी बनवलेले व्हिडिओ कोणाला तरी आवडतात. तर पहा असा लुक होता आपल्या महालक्ष्मीचा. तर मी तुम्हाला आता समोर माझ्या गावाकडच्या, माझ्या जावांच्या, त्यांच्या लक्ष्म्या दाखवणार आहे. तर गावाकडच्या लक्ष्म्या पाहायला तुम्हाला आवडत असतील तर त्यांनासुद्धा एक लाईक द्या. तर समोर पहा अशा साध्या सिंपल लक्ष्म्या, सर्वांच्या वेगवेगळ्या बसवण्याची पद्धत असते. तर मी दारामध्ये अशी सिंपल रांगोळी काढली होती. तर ती रांगोळीसुद्धा सुंदर वाटत होती, साधी सिंपल. आणि त्या दिवशी लक्ष्मी बसवायच्या दिवशी खूप घाई असते. दुसऱ्या दिवशी जेवायच्या असतात आणि तिसऱ्या दिवशी त्या जातात. तर एक दिवस येण्याचं आवरायचं, दुसऱ्या दिवशी जाण्याचा, जेवणाचं आवरायचं आणि तिसऱ्या दिवशी जाण्याचं. तर इथं मी साधं सिंपल माझं आवरून घेतले. आता जायचं आहे मला लक्ष्म्या पाहायला. तर ह्या साध्या सिंपल लक्ष्म्या आमच्या शेजारच्या काकूच्या आहेत. आणि आता ह्या आहेत आमच्या जाऊबाईच्या. तर बसवण्याची प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत आहे ताईंनो. तर ह्या जाऊबाईच्या लक्ष्म्या आहेत. आम्ही 4-5 जावा आहेत. तुम्हाला सगळ्यांच्या थोड्या शॉर्टमध्ये मी सगळ्यांच्या लक्ष्म्या दाखवते. तर ह्या लक्ष्म्यासुद्धा खूप सुंदर बसवल्या आहेत त्यांनी थोड्याशा जाग्यामध्ये. तर गावाकडं भरपूर साऱ्या राशी वगैरे मांडतात. तर ताईंनो, ह्या दुसऱ्या काकूच्या आहेत ह्या लक्ष्म्या. त्यांनी पूर्ण तळघरामध्ये खालीच बसवलेल्या आहेत आणि त्यांच्या काठीवरती बसवल्या होत्या. तर इथं हे 7 तोडे जे असतात, त्या काकू 5 सवासणी किंवा 7 सवासणी बोलून हे तोड्यांना गाठी मारून घेतात.
खारीक खोबरं आणि त्यात काही थोडेफार दुसरे काही म्हणजे पालेभाज्या वगैरे असतात त्याच्या गाठी मारतात. तर त्यांनी मला बोलवलं होतं. तर ह्या ज्या लक्ष्मी आहेत ह्या दुसऱ्या जाऊबाईच्या आहेत आणि ह्या दिसतात त्या ह्या तिसऱ्या जाऊबाईच्या आहेत. तर काहींच्या इथं गेल्याच्या नंतर लाईट गेलेली होती त्यामुळं मी काही शूट घेतला नाही. तर ह्या आमच्या एक चुलत म्हणजे नणंदबाई आहेत बिना लग्नाच्या. त्यांनी एवढं छान त्यांच्या नवीन वहिनीच्या लक्ष्मी आलेलं डेकोरेशन केलेलं. ते सगळ्यात सुंदर बसवलेल्या. रांगोळीसुद्धा त्यांनी स्वतः काढली होती आणि इथलं सगळं काय डेकोरेशन आहे ते स्वतः त्यांनी बनवलं होतं ताईंनं. खूप सुंदर लक्ष्मीचं डेकोरेशन होतं. मी त्यांनासुद्धा थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं आहे कारण त्या म्हणल्या की मला व्हिडिओमध्ये यायला आवडते आणि माझी एक आठवण म्हणून तुमचा व्हिडिओ मी भविष्यात कधीसुद्धा पाहू शकते, म्हणून तुम्ही माझा हा व्हिडिओ शूट करून यूट्यूबला टाकू शकता, म्हणून ताईंनो मी त्यांचासुद्धा व्हिडिओ घेतला आहे. तर पहा इकडं त्यांनी छान सुंदर शेतसुद्धा बनवलेलं आहे आणि मस्त अशी रांगोळी काढलेली आहे आणि कमानसुद्धा केली होती. तर ह्या पहा त्या आहेत नणंदबाई. त्यांचं नाव अंजली आहे. तर आवडला व्हिडिओ तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.